नमस्ते. सिंधुजन अकादमी यांच्या वतीने गेले अनेक दिवस ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेमध्ये आजवर अनेक विद्याशाखेतील वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. खरं तर कोरोनाच्या काळात हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. या उपक्रमातून खरं तर ज्ञानक्षेत्रात मौलिक अशी भर घालण्याचं काम ही अकादमी गेली काही दिवस करते आहे. याच अकादमीनं भाषेसंदर्भात देखील व्याख्यान आयोजित करण्याची विनंती मला केल्यानंतर मला खूप आनंद वाटला, कारण अलीकडे अनेक बाबतीत भाषा आणि त्या संबंधित चर्चा फारशी केली जात नाही आहे आणि ती करण्याचा यांनी मानस व्यक्त केला हीच मुळात खूप स्वागतार्ह गोष्ट होती. त्याबद्दल मी सिंधुजन अकादमीचे सर्व सदस्य आणि कार्यकर्ते यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि मला जो विषय इथं चर्चेला दिलेला आहे त्या विषयाला मी आज सुरुवात करतो. भाषा बोलीचे वर्तमान अशा विषयाच्या अनुषंगाने आपण आज इथं बोलणार आहोत. खरं तर अलीकडच्या काही वर्षांमध्ये भाषा आणि बोली संदर्भात एक सतर्कता, एक जागृतपणा आलेला दिसतो सगळीकडं. याच्या पाठीमागे काही जागतिक स्तरावरच्या घडामोडी देखील कारणीभूत आहेत. त्याचा थोडासा उहापोह करू आणि आपण पुढे जाऊ. युनो आणि युनेस्को यासारख्या जागतिक स्तरावरती काम करणाऱ्या संघटनांनी दिवसेंदिवस लुप्त होत चाललेल्या भाषांबद्दल आणि बोलींबद्दल एक चिंता व्यक्त केली होती. आणि या चिंतेतून गेल्या 2 वर्षापूर्वी 1 वर्ष बोली सद्भावना वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं जगभरामध्ये. आणि यातून बोली विषयीचा एक सद्भाव जगाच्या एकूण पटलावरती यावा, भाषा आणि बोली ही लोकांच्या केंद्रस्थानी यावी, अशा प्रकारचा तो हेतू होता आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झालेला दिसतो. जगात भाषा आणि आपल्या भाषा आणि बोलींबद्दल यातून एक जागरूकता आलेली दिसते आणि ती भाषा आणि बोलीबाबतीत खूप महत्त्वाची आहे. खरं तर माणसानं इतकी प्रगती केलेली आहे, इतक्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीनं आघाडी घेतलेली आहे आणि या सगळ्यामध्ये जे केंद्रस्थानी आहे ते विज्ञान असं मानलं जातं की विज्ञानानं माणसाला आज हे दिवस दाखवलेले आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी विज्ञानातल्या विविध शोधांबरोबर या प्रगतीत सगळ्यात महत्त्वाचा हातभार कोण लावत असेल तर ती भाषा आहे. याचं कारण असं की माणसाचा विकास, माणसाची प्रगती, असं सांगितलं जातं सतत की चाकाचा शोध लागला आणि माणसाचा विकास सुरू झाला. मी त्याच्यापेक्षा थोडंसं मागे जाऊन असं सांगेन की भाषेचा शोध लागला माणसाला आणि माणसाचा विकासक्रम सुरू झाला. म्हणजे भाषेचा शोध जर लागला नसता तर कदाचित पुढे चाकाचा शोध लागला नसता आणि आज जी काय आपण विज्ञानानं केलेली प्रगती पाहतो ती आपल्याला दिसली नसती. म्हणून भाषा ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे की जिच्याविषयी खरं तर सतत चिंतन व्हायला पाहिजे, त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं विचार संशोधन सतत सुरू व्हायला पाहिजेत. पण या बाबतीत खूप अनास्था दिसते. याचं कारण असं की भाषा ही आपल्याला आयती मिळालेली असते. म्हणजे कोणतीही भाषा खरं तर ज्या भाषिक परिवेशात आपला जन्म होतो, आपण वाढतो, आपली जडणघडण सुरू होते, ज्याला समाजशास्त्राच्या परिभाषेत समाजीकरणाची किंवा सोशलायझेशनची प्रक्रिया असं म्हणतात. ही प्रक्रिया जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सुरू असते आणि साधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या वयाच्या पहिली 4.5 वर्ष
भाषा शिकण्याची असतात आणि ह्या पहिल्या 4.5 वर्षामध्ये प्रत्येक व्यक्ती भाषा शिकून घेत असते. या 4.5 वर्षामध्ये आपल्या आजूबाजूला जी भाषा बोलली जाते ती आपली मातृभाषा असते आणि या भाषेची एक शिकवण आपल्या मेंदूमध्ये सुरू होते आणि आपल्याला ती भाषा नैसर्गिकपणे अवगत होते. भाषा जन्मजात नसते, म्हणजे आईच्या पोटातून आपण जेव्हा येतो तेव्हा भाषा घेऊन येत नसतो. खरं तर भाषा आपल्याला नंतर मिळते, समाजीकरणाच्या प्रक्रियेतून ती आपल्याला अवगत होते. त्यामुळे तरी ती अशा पद्धतीनं आपण अवगत करून घेत असलो तरी ती नैसर्गिकपणे अवगत होत जाते. त्यामुळे आपल्याला तिचं फारसं महत्त्व जाणवत नाही आणि म्हणून आपण तिच्याविषयी खूप अनास्था बाळगतो आणि ही अनास्थाच खरं तर जगभरात भाषा आणि बोलींच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरलेली आहे. आज जगभरात अनेक भाषा आणि बोली ज्या पद्धतीनं संकटात आलेल्या आहेत, ज्या पद्धतीनं या भाषा आणि बोलींविषयीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आपली अनास्था म्हणजे माणसाची अनास्था हे आहे. जगभरामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की अनेक वर्षानंतर, अनेक दशकानंतर, शतकानंतर जेव्हा एखाद्या समाजगटाची भाषाच नाहीशी होऊन जाते, तेव्हा त्या समाजगटाचं काय काय निघून जातं त्यांच्या जीवनातलं, याचे अभ्यास समोर आलेले आहेत आणि हे अभ्यास खरं तर माणसाला विचार प्रवृत्त करणारे आहेत. त्या संदर्भात आपण पुढं बोलू. भारत हा तर अतिशय महत्त्वाचा देश आहे भाषेच्या अभ्यासाच्या बाबतीत. म्हणजे आपण सर्वजण या बाबतीत स्वतःला असं भाग्यवान समजलं पाहिजे की भाषेच्या अभ्यासाची जगाची काही सुरुवात झाली. अनेक विद्याशाखांच्या बाबतीत हे सांगता येतं की भारत हा मुळातच समृद्ध असा देश आहे. या देशावरती नाना प्रकारची आक्रमणं, नाना राजवटींची, नाना लोकांची आक्रमणं होत गेली आणि त्यातून या देशाचं स्वरूप सतत बदलत गेलेलं आहे. आपण ज्या सिंधुजन अकादमीचं हे लाईव्ह भाषण ऐकतो, त्यांच्या देखील फेसबुक पेजवरती आपल्या देशातल्या कधी काळी अस्तित्वात असलेल्या एका विद्यापीठाचं चित्र आहे. म्हणजे तक्षशिला, नालंदा सारखी विद्यापीठं ज्या देशामध्ये होती, त्या देशामध्ये नक्कीच अनेक क्षेत्रामध्ये अनेक पद्धतीनं संशोधन यापूर्वी झालेलं असणार आहे. ते संशोधन कदाचित आपल्याकडे नीट पोचलेलं नाही, अनेक बाबतीत ते नष्ट केलं गेलं असेल. जसं नालंदा वगैरे विद्यापीठाची ग्रंथालय जाळली गेली, तशा पद्धतीनं अनेक गोष्टी ह्या काळाच्या ओघात नष्ट होत जातात. पण इसवी सन पूर्व 2000 वर्षापाठीमागे पाणिनीनं जो अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ जागतिक भाषेच्या अभ्यासामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि तत्कालीन संस्कृत भाषेचं वर्णन, संस्कृत भाषा कशा पद्धतीनं बोलली जात होती याचं एक वर्णन म्हणून अष्टाध्यायी ग्रंथाकडे पाहिलं जातं. जे आधुनिक भाषा अभ्यासक आहेत ते या ग्रंथाविषयी असं सतत म्हणत असतात की ज्या काळात विज्ञान इतकं प्रगतिशील नव्हतं किंवा आज विज्ञानाच्या आधाराने कोणत्याही अभ्यास पद्धतीमध्ये जे काही बारकावे आणता येतात, जी सूक्ष्मता आणता येते, ती सूक्ष्मता तत्कालीन काळात समोर नसताना देखील पाणिनीनं संस्कृत भाषेचा जो काही वर्णनात्मक अभ्यास केलेला आहे तो आजच्या प्रगतशील भाषा अभ्यासाला लाजवेल अशा पद्धतीचा आहे. म्हणजे इतकी सूक्ष्मता बोलीच्या बाबतीत, ती बोलीच होती त्या काळातली, त्या अभ्यासातून समोर आलेली आहे. पुढं मात्र त्या व्याकरणावरती काही भाष्य झाली. म्हणजे वररुची, हेमचंद्र, पतंजली या लोकांनी या अभ्यासकांनी म्हणू आपण की बोली बाबतीत काही कामं केलेली आहेत आणि पुढे मात्र ही परंपरा अनेक वर्ष, अनेक शतकं लुप्त झालेली दिसते आणि खूप पुढं चालून याच भारताच्या भूमीवरती 18व्या शतकात सर विल्यम जोन्स नावाच्या एका पाश्चात्य अभ्यासकाला एशियाटिक सोसायटीच्या एका वार्षिक अधिवेशनामध्ये त्यांनी जे काय भाषण केलं की संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन ह्या ज्या काय मूळ भाषा जगभरामध्ये बोलल्या जातात, या भाषांच्यापासून उत्क्रांत झालेल्या भाषा
ह्या कधी काळी सगळ्या एकाच भाषेपासून निर्माण झालेल्या असाव्यात, अशा प्रकारचा एक अभ्यास त्यांनी या अधिवेशनामध्ये सर्वांसमोर आणला आणि जगातल्या भाषा अभ्यासकांना भाषा अभ्यासाची एक दिशा मिळाली वगैरे हा सगळा इतिहास माहीत आहे. म्हणजे मला फक्त इथं उल्लेख करायचा आहे की ही देखील घटना म्हणजे या घटनेला आधुनिक भाषा अभ्यासाचा उदय असं म्हणून पाहिलं जातं. आणि दिनेश माहुलकर सारखा एक अभ्यासक, भारतीय भाषा अभ्यासक या घटनेला सोन्याचा दिवस असं म्हणतो. याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की कधी काळी भारतीय भाषा अभ्यास जो काय सुरू होता तो खंड पडून पुन्हा जागतिक स्तरावरती भाषा अभ्यासाची सुरुवात पुन्हा भारतीय भूमीवरती झालेली आहे आणि त्यातून आज जो दिसतो भाषा अभ्यासाचा विकास तो आपण पाहतो आहोत. मला सांगायचं आहे की भारत ही भाषेच्या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाची अशी भूमी आहे. याचं कारण भारत हा बहुभाषिक देश आहे, बहुसांस्कृतिक देश आहे. इथं अनेक जातीचे, अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात आणि या सगळ्या लोकांच्या मध्ये जो काय सौहार्दपूर्ण असा व्यवहार शतकानुशतकं सुरू आहे, त्यातून इथं अनेक प्रकारच्या भाषा निर्माण झालेल्या आहेत, अनेक प्रकारच्या बोली निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणूनच हा देश जगाच्या पातळीवरती भाषा अभ्यासासाठीची एक महत्त्वाची भूमी म्हणून पाहावा लागतो. लक्षात घ्या की भारताचा जर भूगोल बघितला आपण, जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, दक्षिण, उत्तर आणि पूर्व पश्चिम, तर अनेक प्रकारची भौगोलिक विविधता या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे एकीकडं हिमालयासारखे उत्तुंग पर्वत, दुसरीकडं राजस्थानची वाळवंट, तिसरीकडं सह्याद्री सारखी पर्वतरांग, तिकडं दक्षिणेकडे समुद्रकिनाऱ्यावरती फोफावलेल्या नारळी सुपारीच्या बागा, भाताची शेती, केरळमधलं समृद्ध नैसर्गिक असं जीवन, हे सगळं मी उदाहरणादाखल सांगतो की याबद्दल खूप बोलता येईल. इतकी भौगोलिक विविधता, नैसर्गिक विविधता, पाऊस, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 ऋतू, पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा, हे 3 ऋतू आपल्या देशामध्ये आहेत आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती या देशात अनेक प्रकारचे भूप्रदेश तयार झालेले आहेत. अनेक प्रकारच्या शेती आणि त्या संदर्भातल्या परंपरा निर्माण झालेल्या आहेत आणि यातून त्या प्रदेशात एक भाषिक वातावरण विकसित झालेलं आहे. त्या भूगोलानं त्या प्रदेशामध्ये जन्माला घातलेली शेती, जन्माला घातलेली संस्कृती त्या प्रदेशात भाषा बोलींच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेली आहे आणि म्हणून आज भारतात असंख्य भाषा आणि बोली आजही आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की भारतामध्ये भाषिक सर्वेचे जे काम पहिलं झालं ते ब्रिटिश कालखंडामध्ये सर जॉर्ज गियर्सन नावाच्या अभ्यासकाने केलं. त्यावेळी भारताचं जे चित्र त्यांच्यासमोर होतं ते आज जे भारताचं चित्र आहे ते नव्हतं. म्हणजे आज पाकिस्तान वेगळा झालेला आहे, बांगलादेश वेगळा आहे, किंवा त्या काळातलं निजामाची राजवट ही त्यावेळी भारतात नव्हती पण आज ती भारतात आहे, हैदराबाद संस्थान. तर त्या काळातलं जे काही चित्र होतं ते चित्र जरी त्या अभ्यासकांच्या समोर असलं तरी सर जॉर्ज गियर्सन यांनी जो भाषिक सर्वे केला त्या सर्वे पाठीमागे हीच भूमिका होती की भारताचा अभ्यास प्रशासकीय दृष्टिकोनातून करायचा असेल, इथं जर आपल्याला अनेक वर्ष स्वतःचं राज्य स्थापन करून ते चालवायचं असेल तर इथला सगळा भाषिक जो काय भूभाग आहे तो नीट कळला पाहिजे. म्हणजे इतक्या भाषा, इतक्या बोली इथे ज्या पद्धतीनं बोलल्या जातात त्या कळल्याशिवाय इथल्या प्रशासकांना कारभार करणं अशक्य आहे. आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ब्रिटिश सरकारनं सर जॉर्ज गियर्सन या व्यक्तीकडे देशातला भाषिक सर्वे करण्याचं काम दिलं. त्याने ते जवळपास 34 वर्ष अव्याहतपणे केलं आणि अनेक खंड त्यातले त्यांनी सिद्ध केले त्या कामासंदर्भातले आणि अतिशय बारकाव्यानं ह्या देशातल्या भाषा बोलींची नोंद घेतली. त्यानंतर जवळपास 150 वर्ष भारतीय भाषांचा सर्वे झालेला नव्हता. तो अगदी अलीकडे 4-6 वर्षापूर्वी
मला वाटतं 2012-13 साली डॉक्टर गणेश देवी ह्या जागतिक दर्जाच्या भाषा अभ्यासकांनी भारतामध्ये पुन्हा भाषिक सर्वेचं काम केलं आणि इथल्या भाषा आणि बोलींचं एक नवं चित्र, नवं वास्तव आपल्यासमोर सादर केलेलं आहे. कधी काळी भारतात 2000हून जास्त भाषा बोली बोलल्या जात होत्या असं सतत सांगितलं जातं. त्या संदर्भातले अनेक दाखले, अनेक पुरावे दिले जातात. म्हणजे सर जॉर्ज गियर्सन यांच्या अभ्यासामधून देखील जवळपास 200 भाषा, जवळपास 500 बोलींचा अभ्यास समोर आलेला आहे. तर त्या अभ्यासाला खूप मर्यादा आहेत. अनेक अनेक गोष्टी काळाच्या बाबतीत किंवा मुळातच ते अभ्यासक पाश्चात्य असल्यामुळे त्यांना इथल्या अनेक गोष्टींची नीटपणे नोंद घेता आलेली नाही आहे. त्यामुळे त्रुटी जरूर आहेत. पण बोली अभ्यासाचा, भाषा अभ्यासाचा पहिला एक सर्वे म्हणून या कामाकडे नक्कीच चांगल्या दृष्टीनं आपण पाहिलं पाहिजेत. ती एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या भाषा अभ्यासातली. दुसरी गोष्ट अशी की या सर्वेनंतर जवळपास 150 वर्षांनी गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली जे भाषिक सर्वेक्षण झालं, त्या सर्वेक्षणाचं नाव आहे भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण. म्हणजे प्रत्यक्ष त्या बोली भाषेतल्या भाषकांकडून करून घेतलेलं एक काम असल्यामुळे या कामाला एक निश्चित असं महत्त्व आहे आणि म्हणून या कामाकडे आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की आज भारतात आज ही 1000हून अधिक भाषा बोली बोलल्या जातात. हे नवं वास्तव त्या अभ्यासातून समोर आलं आणि जवळपास प्रत्येक राज्याच्या भाषा आणि बोलींचे स्वरूप सांगणारे खंड त्यातून समोर आलेले आहेत. मला सांगायचं हे आहे की भारतामध्ये इतकी भाषिक विविधता, इतक्या बोली ज्या मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात, याचं चित्र मात्र सरकारी पातळीवरती कधीच समोर नीटपणे आलेलं नाही. म्हणजे भारतामध्ये जे काय सर्वेक्षणं होतात ती ब्रिटिशांचीच पद्धत आहे. म्हणजे ब्रिटिशांनी जनगणना वगैरे सुरू केली आणि तीच प्रथा पुढे भारत सरकारनं देखील सुरू ठेवलेली आहे. साधारणपणे 1961, 1971 साली वगैरे जी जनगणना झाली, ह्या जनगणनांमध्ये एक रकाना भाषेचा असायचा. म्हणजे तुमचं नाव काय, तुमचं गाव कुठलं, हे जसं विचारलं जातं तशा पद्धतीनं तुमची भाषा कोणती हा देखील एक प्रश्न त्या जनगणनेमध्ये असायचा. आणि ह्या जनगणनेत अनेक लोक आपल्या भाषा नोंदवत असायच्या. लक्षात घ्या, मी आता एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमोर ठेवतो की 1961 साली जी जनगणना झाली, त्या जनगणनेमध्ये भाषा आणि बोलीबाबतीचं एक चांगलं चित्र समोर आलेलं होतं. म्हणजे माझ्याकडे आता तो निश्चित आकडा नाही आहे, पण या सर्वेनुसार एक उदाहरण म्हणून सांगतो की कोकणी बोली बोलणाऱ्या लोकांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदवण्यात आलेली होती. म्हणजे कोकणी बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आपली भाषा कोकणी म्हणून सांगितली होती. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तळ कोकणात मालवण आणि देवगड कुडाळ परिसरामध्ये बोलली जाणारी जी काही मालवणी कुडाळी बोली आहे, ही बोली बोलणाऱ्या लोकांनी आपली भाषा कुडाळी बोली आहे अशा पद्धतीनं त्या सर्वेमध्ये नोंद केलेली आहे. आणि या बोलीची लोकसंख्या काही लाखांमध्ये आहे. आणि पुढे चालून जेव्हा 1971ला आणि त्यानंतर काही सर्वे आले, त्या सर्वेमध्ये बोली भाषाच्या बाबतीचा रकाना सरकारने काढून टाकला. त्यामुळे प्रत्येकानं किंवा रकाना असला तरी शिक्षण आणि बोली बाबतीतचे जे काही गैरसमज आहेत, या गैरसमजातून अनेकाने आपली भाषा मराठी आहे असं सांगून टाकलं. म्हणजे 1961च्या जनगणनेमध्ये 6-7 लाख लोक सांगतात की आमची भाषा कुडाळी बोली आहे आणि तेच लोक 1971च्या किंवा त्या पुढच्या जनगणनेमध्ये सांगून टाकतात की आमची भाषा मराठी आहे. आणि त्यामुळे कुडाळी बोली बोलणाऱ्या लोकांची संख्या एकदम शून्यावर आली. मुळात ही कागदोपत्री जरी शून्यावरती आलेली असली
तरी प्रत्यक्षात कुडाळी बोली बोलणारे लोक आजही लाखांच्या घरामध्ये आहेत, हे वास्तव आहे. म्हणजे जनगणनांमधून भाषा आणि बोलीबाबतचं वर्तमान नीटपणे समोर आलेलं नाही. त्यामुळे भाषा आणि बोलीबाबतचं वस्तुस्थितीदर्शक चित्र देशातल्या सरकारांनी कधीच समोर नीटपणे आणलेलं नाही. आणि त्यामुळे या देशात कुठल्याही सरकारकडे भाषा आणि बोलीबाबतची नीट आकडेवारी कधीही आपल्याला मिळू शकत नाही किंवा मिळत नाही. याच्या पाठीमागची कारणची आहेत की त्याबाबतचा अभ्यास नीटपणे कधीही या सरकाराने केलेला नाही. त्यामुळे भाषा बोलीबाबतीत आपण खूपच आंधळेपणानं जे सतत जगत असतो, तसंच सरकार देखील. शेवटी सरकार हे माणसाने चालवलेलं सरकार आहे आणि आपण जी अनास्था आपल्या जीवनामध्ये भाषा आणि बोलीबाबत ठेवतो तीच सरकाराने ठेवलेली आहे आणि त्यामुळे बोली आणि भाषेबाबतचं वर्तमान आपल्याकडे नीटपणे समोर आलेलं नाही. तर यातून काय झालेलं आहे की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आणि त्याआधीचा काही काळ म्हणजे साधारणपणे आपण 20व्या शतकाचा सगळा जर भाग आपण पाहिला, म्हणजे तुम्हाला माहीत आहे की गांधीजींचा उदय भारतीय राजकारणामध्ये कधी झाला, म्हणजे टिळकांचा अस्त आणि गांधीजींचा उदय, अशा प्रकारे आपण भारतीय राजकारणाचे एक चित्र सतत अभ्यासत असतो. तर साधारणपणे भाषा आणि बोलींचा अभ्यास करताना किंवा विचार करत असताना हा सगळा किमान 20व्या शतकाचा संबंधपट आपल्या डोळ्यासमोर असायला हवा असं मला वाटतं. 1909 साली महात्मा गांधी यांनी हिंद स्वराज नावाचं एक पुस्तक लिहिलं, ज्या पुस्तकामध्ये त्यांनी भारतीय समाजाच्या शिक्षणाची आणि देशाच्या राष्ट्रीय भाषेची एक वाच्यता त्या पुस्तकामध्ये सर्वप्रथम केली. ह्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ज्या काही स्वातंत्र्य लढ्यासाठीच्या चळवळी सुरू होत्या, त्या चळवळीमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी होती की आपला देश हा, म्हणजे मी मगापासून जी गोष्ट सांगतो की आपला देश हा भौगोलिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या खूप भिन्न भिन्न लोकांचा आहे. अनेक प्रकारचे लोक इथं हजारो वर्षापासून एकत्र नांदतात. या लोकांच्यामध्ये अंतर्गत व्यवहार आहेत, पण दिसायला हे अनेक जाती धर्मामध्ये विभागलेले, अनेक प्रदेशामध्ये विभागलेले लोक आहेत. आणि या सर्व लोकांना एकत्र बांधण्याचं काम स्वातंत्र्यपूर्व कालखंडात असा विचार पुढे आला की आपल्याला जर हा देश एक देश म्हणून पुढे आणायचा असेल, आपल्याला भारत नावाचा एक स्वतंत्र देश निर्माण करायचा असेल, तर ह्या देशातले सगळे लोक एकत्र बांधले पाहिजेत. आणि हे एकत्र बांधण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे भाषा. आणि मग या देशाची राष्ट्रीय भाषा कुठली असावी, कुठल्या तरी एका भाषेनं या देशातल्या लोकांना एकत्र बांधलं पाहिजे, असा विचार जेव्हा पुढे आला किंवा अशा प्रकारचं चिंतन गांधीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी जेव्हा केलं, तेव्हा त्यांनी हिंदी ही भाषा राष्ट्राला एकत्र बांधण्यासाठी सर्वात योग्य आहे अशा प्रकारचा विचार केलेला आहे. आणि गांधीजींनी नुसतं त्या पुस्तकात लिहिलं नाही, तर पुढे तुम्हाला लक्षात येईल 20व्या शतकाच्या पहिल्या दशकापासून आपल्या देशामध्ये ठिकठिकाणी शिक्षण परिषदा वगैरे होत असायच्या. त्याचा इतिहास आहे एक आपल्याकडे मोठा, की या शिक्षण परिषदांमध्ये अनेक ठिकाणी शिक्षण परिषदांचं अध्यक्षपद महात्मा गांधींसारख्या नेत्यांकडे आलेलं आहे. आणि या शिक्षण परिषदांच्या व्यासपीठांवरती सतत राष्ट्रीय भाषेचा प्रश्न, राष्ट्रीय भाषेचा आणि शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्न सतत चर्चेत आलेला आहे. आणि त्यातून हिंदी ही भाषा आपल्याला या देशाची राष्ट्रीय भाषा म्हणून पुढे आणायची आहे अशा प्रकारचं सतत सुतोवाच दिसतं. अगदी ही गोष्ट टिळकाने देखील केसरीमध्ये लिहिलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1891 साली 17 नोव्हेंबरच्या केसरीच्या अंकामध्ये ही गोष्ट सर्वप्रथम त्यांनी पुढे आणली आणि त्याने देखील असं सांगितलं की देशाला एकत्र बांधण्यासाठी एक भाषा कुठली तरी असली पाहिजे. आणि पुढे गांधीजींनी हा मुद्दा घेतला. पुढं काँग्रेस पक्षानं आपल्या धोरणाचा भाग म्हणून ही गोष्ट आपल्या अजेंड्यावरती आणली
आणि तिथून पुढे भाषेबाबतचं एक चित्र सगळ्यांसमोर येऊ लागलेलं आहे. लक्षात घ्या की त्यांच्या लक्षात असं आलं की कोणती हिंदी, कारण हिंदी बाबतीत मोठा प्रश्न आहे. म्हणजे उदाहरणार्थ राजस्थानपासून दिल्ली आणि मग पुढे तिकडं बिहारपर्यंतच्या एका आडव्या पट्ट्यामध्ये जी भाषा बोलली जात होती, ज्या पद्धतीच्या उत्तर भारतामध्ये भाषा बोलल्या जात होत्या, त्या जवळपास सगळ्या हिंदी भाषेच्या जवळच्या भाषा होत्या. पण तिला हिंदी नाही म्हणता येत. म्हणजे हिंदी ही खूप अलीकडची भाषा आहे. मग ह्या भाषा कोणत्या होत्या? तर त्या भाषांची स्वतःची अशी ओळख होती. त्या भाषांमध्ये अनेक वर्षाचा त्या भाषांना बोलण्याचा इतिहास होता. अनेक लेखक किंवा रचनाकार त्या भाषा बोलींमध्ये होऊन गेलेले होते. उदाहरणार्थ कबीर, तुलसीदास, मीरा सारखी जरी तुम्ही नावं घेतली तर ह्या रचनाकारांची भाषा कोणती? ती हिंदी होती का? अशा प्रकारचे प्रश्न या अभ्यासात आपण स्वतःला विचारले पाहिजेत. आणि मग आपल्या लक्षात येतं की हिंदी भाषा आणि प्रत्यक्ष बोलत असलेले तिकडचे उत्तर भारतातले लोक यांच्या भाषा ह्या वेगळ्या होत्या. मग गांधीजींनी जी भाषा राष्ट्रीय भाषा म्हणून पुढं आणण्याचा चंग बांधला होता, त्या भाषेची त्यांनी एक स्वतः व्याख्या निर्माण केली. ती भाषा कोणती होती? की उत्तर भारतामध्ये सर्वसामान्य लोक, त्यामध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही आले, जी दैनंदिन व्यवहारासाठी भाषा किंवा बोली वापरतात, तिला आपण हिंदी म्हणून पुढं आणलं पाहिजे, अशा प्रकारचा त्यांनी विचार व्यक्त केला. आणि ती व्याख्या निश्चित करताना त्यांनी असं सांगितलं की उत्तर भारतातले सर्वसामान्य लोक जी भाषा बोलतात आणि ती भाषा जेव्हा आपण नागरीत लिहितो तेव्हा हिंदी म्हणून ओळखली जाते, आणि फारसी लिपीमध्ये जेव्हा आपण वापरतो तेव्हा तिला उर्दू म्हणून ओळखली जाते. म्हणजे एकच भाषा, पण जी एकीकडे उर्दू आणि एकीकडे हिंदी अशा दोन नावाने ओळखली जाते. अशा प्रकारचा एक मध्यम मार्ग व्याख्येचा त्यांनी काढला. त्याच्या पाठीमागे गांधीजींचं राजकीय देखील काहीतरी हेतू असणार, आणि तो सरळ दिसतो की ह्या भारतातील जे मुख्य दोन धर्म आहेत, हिंदू आणि मुस्लिम, या दोन्ही धर्मांना एकत्र बांधू शकणारी अशी एक भाषा आपण राष्ट्रीय भाषा म्हणून पुढं आणली पाहिजे. या विचारातून त्यांनी हिंदी ही भाषा पुढं आणली. आणि ही भाषा दक्षिण भारतामध्ये बोलली जात नव्हती किंवा तिकडे ती परिचित नव्हती. मग अशा प्रदेशामध्ये हिंदी आपण पसरवली पाहिजे, तिचा प्रसार केला पाहिजे, प्रचार केला पाहिजे. यासाठी त्याने दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा नावाची एक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून दक्षिण भारतात हिंदीचा जोरदार प्रचार सुरू केला. गांधीजींचा आदेश आणि गांधीजींचं काम या भूमिकेतून दक्षिण भारतामध्ये हिंदीचा प्रचार जोरदार सुरू झाला. म्हणजे असं अभ्यासक सांगतात. त्यामध्ये एक महत्त्वाचे अभ्यासक आहेत गोव्यातील रवींद्र केळकर नावाचे, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्याने असं सांगितलेलं आहे की या सर्व चळवळीचा भाग म्हणून दक्षिण भारतामध्ये हिंदीचं जोरदार स्वागत झालेलं आहे प्रारंभीच्या काळात. आणि 2,000 ते 2,500हून जास्त शिक्षक हिंदीच्या प्रचारासाठी उत्स्फूर्तपणे पुढे आलेले आहेत, गांधीजींच्या या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. पण तत्कालीन काळातल्या अनेक कामांच्या व्यवधानांमध्ये गांधीजींना या कामाकडे महत्त्वाचं म्हणजे पूर्ण वेळ असं लक्ष देणं कदाचित शक्य नसल्यामुळे, आणि गांधीजींच्याकडे हे काम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी कार्यकर्ते कमी पडत असल्यामुळे त्यांचे त्या काळातले सहकारी महर्षी टंडन आणि त्यांचे काही कार्यकर्ते ही संधी बघून या कामामध्ये सहभागी झाले. आणि आर्य भारतीय समाजाचे लोक या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात उतरले, आणि त्याने अतिशय कडवटपणे हिंदी भाषेचा प्रचार दक्षिण भारतात सुरू केला. त्या संदर्भातलं एक महत्त्वाचं उदाहरण रवींद्र केळकर यांनी आपल्या एका पुस्तकात सांगितलेलं आहे. ते असं आहे की रवींद्र
महर्षी टंडनांचे एक सहकारी की ज्यांनी हिंदीच्या प्रचारामध्ये तिकडं काम सुरू केलेलं होतं. त्यांचं नाव आहे स्वामी सत्य भक्ती. यांनी अतिशय कडवटपणे दक्षिण भारतामध्ये हिंदीचा प्रचार सुरू केल्यानंतर जशा प्रतिक्रिया यायला हव्या तशा येऊ लागलेल्या होत्या आणि मग ह्या कामाला कुठंतरी खीळ बसलेली आपल्याला दिसते. याचं एक उदाहरण असं सांगतो की एके ठिकाणी हिंदीच्या प्रचार सभेमध्ये स्वामी सत्य भक्ती दक्षिण भारतातल्या भाषांबद्दल खूप वाईट बोलले. म्हणजे उदाहरणार्थ त्या भाषांची व्याख्या करताना तुमच्या भाषा म्हणजे एखाद्या मडक्यात खडे टाकून हलवावेत आणि त्या खड्यांचा जसा आवाज येईल तशा पद्धतीचा आवाज म्हणजे तुमच्या दक्षिण भारतातल्या भाषा आहेत आणि तुम्हाला हिंदी ही शिकावीच लागेल. शेवटी राज्यकर्ते हिंदी भाषिक असतील आणि तुम्हाला सत्तेत किंवा एकूण या देशात जर नीट राहायचं असेल तर तुम्हाला हिंदी भाषा शिकून घ्यावी लागेल. अशा प्रकारची एक जहरी आणि टोकाची भाषा सत्यभक्ती आणि वापरल्यानंतर दुर्दैवानं म्हणजे असं म्हटलं जातं की हिंदी भाषेच्या दुर्दैवानं त्या काळातले एक राष्ट्रीय कवी तमिळ भाषेतले सुब्रमण्यम भारती त्या सभेला ऐकत बसले होते आणि हे स्वामी सत्यभक्तींचं विधान ऐकून ते प्रचंड चिडले आणि त्यांनी असा तिथंच त्या सभेतच अशी शपथ घेतली की अशा पद्धतीनं जर हिंदीचा प्रचार या देशात किंवा दक्षिण भारतामध्ये आपण करत असाल आणि तुम्हीच राज्यकर्ते असणार आहे, हिंदी भाषा ही राज्यकर्त्यांची भाषा असणार आहे वगैरे अशा प्रकारची उपमर्दपर भाषा तुम्ही जर वापरत असाल तर मी शपथ घेतो की या दक्षिण भारतामध्ये हिंदीला मी पाय ठेवू देणार नाही किंवा हिंदी रुजू देणार नाही. आणि हिंदी भाषेच्या प्रचाराचं जे काही जोरदार काम सुरू झालेलं होतं त्याची उलट प्रतिक्रिया त्या तिथं आली आणि हिंदी भाषेचं उच्चाटन करण्याच्या दृष्टीनं नवी पावलं काही लोकांनी टाकायला सुरुवात केली. गांधीजींना नंतर खूप पश्चाताप झाला की आपल्या या कामामध्ये नको ती लोक घुसल्यामुळे आपल्या कामाला खीळ बसली. पण आजही दक्षिण भारतामध्ये हिंदी भाषेबाबतचा जो काही तिरस्कार दिसतो तो त्या पद्धतीच्या कडव्या प्रचारात त्या काळात जन्माला आलेला आहे, तो आजही टिकून आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या देशामध्ये भाषा आणि बोलीबाबतचं हे काय वर्तमान आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हिंदीला राष्ट्रभाषा करण्याच्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट घडलेली आहे की दिल्ली जवळील प्रदेशामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे राजस्थानपासून बिहारच्या पट्ट्यामध्ये ज्या काही भाषा आणि बोली बोलल्या जात होत्या ज्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीचं साहित्य निर्माण झालेलं होतं. मैथिली, भोजपुरी, डोगरी, बुंदेलखंडी, अवधी, ब्रज यासारख्या ज्या काही भाषा आहेत या भाषा आणि त्यातले निर्माण झालेलं साहित्य हे हिंदी ही नवीच भाषा पुढं आल्यामुळे मागे पडलं आणि कधी काळी महत्त्वाच्या भाषा असणाऱ्या ह्या किंवा मीरा तुलसीदास सारख्या रचनाकारांची या रचना ज्या भाषांमध्ये बोलींमध्ये निर्माण झालेल्या होत्या अशा भाषा हिंदीच्या बोली म्हणून पोटामध्ये शिरल्या. म्हणजे अशा पद्धतीनं भाषा बोलींचं वर्तमान सतत बदलत राहत असतं हे आपण नीटपणे पाहिलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या देशामध्ये संस्कृत ही भाषा कधी काळी व्यवहाराची भाषा होती. त्या संदर्भातल्या गोष्टी आपण सतत ऐकत राहतो. मग ह्या सगळ्या भाषा बोलींच्या बाबतीत अभ्यास करत असताना मग संस्कृत भाषा मागे कधी पडली, ती एकाच वेळी देशभरात मागे पडली की वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या पद्धतीनं मागे पडली याचा देखील अभ्यास खरं तर झालेला आहे. शेल्डॉन पोलॉक नावाचा एक पाश्चात्य भाषा अभ्यासक आहे की ज्यानं हा अभ्यास करून ठेवलेला आहे. द लँग्वेज ऑफ द गॉड इन द वर्ड ऑफ मॅन नावाचं एक पुस्तक आहे. ज्या पुस्तकामध्ये त्यांनी जे संस्कृत भाषेसंदर्भातलं पुस्तक आहे ज्याला आपण देवाची भाषा असं ज्या भाषेचं वर्णन केलं जातं तोच शब्द त्या लेखकानं अभ्यासकानं वापरलेला आहे की द लँग्वेज ऑफ गॉड इन द वर्ड ऑफ मॅन.
आणि या पुस्तकामध्ये त्याने असा संशोधनपर निष्कर्ष मांडलेला आहे या देशातल्या भाषांबाबतीत, की तुम्हाला माहीत आहे की आपण मराठीच्या बाबतीतलं उदाहरण जर समोर ठेवलं तर साधारणपणे महानुभावांच्या कालखंडामध्येच एक महानुभावांची चळवळच म्हणू आपण खरं तर आपल्या साहित्य निर्मितीच्या बाबतीत, की त्यांनी देशी भाषांचा पुरस्कार आपल्या लेखनासाठी केला. त्यांनी सरळ सरळ आपल्या आपल्या पंथाची एक काय म्हणू आपण त्याला, पंथाचं एक ब्रीदच, की आपण संस्कृत भाषेतून आपलं लेखन किंवा व्यवहार न करता आपण आपल्या देशी मराठीमध्ये हा व्यवहार करावा, अशा पद्धतीचा विचार महानुभावांनी पुढं आणला. तशाच पद्धतीनं देशभरामध्ये चित्र दिसतं, की एकाच कालखंडामध्ये म्हणजे एकीकडं जसं संस्कृत भाषा व्यवहार लेखन व्यवहारातून बाजूला करून मराठी भाषेचा तत्कालीन प्राकृत म्हणू आपण प्राकृत भाषेचा वापर सुरू केला. तशाच पद्धतीनं कन्नड भाषेचा वापर सुरू झाला, तेलुगू तमिळ भाषांचा वापर सुरू झाला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की देशभरामध्ये एकाच वेळेला संस्कृत मागे पडली आणि देशी भाषा पुढे आल्या. ते आज जवळपास 1000 वर्ष झाली की ही 1000 वर्ष ही देशी भाषांची वर्ष आहेत. म्हणजे संस्कृत भाषा मागे पडून जवळपास आता 1000हून अधिक वर्ष झालेली आहेत आणि 1000हून अधिक वर्षातलं समृद्ध साहित्य तुम्हाला देशी भाषांमधलं दिसतं. म्हणजे आपण बारीक काम करत जर मागं गेलो तर ते 2, 2.5, 3,000 वर्षापूर्वीपर्यंत देखील देशी भाषातल्या लेखनातलं पुरावे आपल्या समोर येतात. मराठीच्या बाबतीत देखील अलीकडे जो अभिजात भाषेला दर्जा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जी समिती स्थापन करण्यात आली होती, या समितीनं जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये देखील मराठी भाषा देखील अशाच पद्धतीने 2-2.5 हजार वर्ष लिखित पुरावा असलेली भाषा म्हणून समोर आलेली आहे. पण मोठ्या प्रमाणात जी भाषा व्यवहारात आणि लेखनामध्ये आली तिला जवळपास 1001 वर्ष झालेली आहेत. आणि म्हणून त्या लेखकांना शेरलॉक पोलॉक यांनी या सहस्त्रकाचं म्हणजे 1000 वर्षाचं वर्णन व्हर्नॅक्युलर मिलेनियम अशा भाषेत केलेलं आहे, म्हणजे देशी भाषांचं सहस्त्रक. या देशी भाषांच्या सहस्त्रकामध्ये भाषेच्या बाबतीत बोली बाबतीतचं वर्तमान ह्या देशातलं नीटपणे कधीच अभ्यासलं गेलेलं नाही. म्हणून अनेक प्रदेशातल्या भाषा आणि बोलीबाबतचं जे काही वास्तव आहे ते आजही आपल्यासमोर नीटपणे येत नाही आहे. म्हणजे माझ्याच भाषेबाबतीचं एक उदाहरण तुम्हाला यासाठी सांगतो मी, की मी अलीकडे माझ्या परिसरात म्हणजे मी ज्या परिसरात जन्मलो त्या परिसरात चनगडी बोली नावाची बोली बोलली जाते, की ज्या बोलीचा अभ्यास आज अखेर नीटपणे झालेला नव्हता किंवा त्याची नोंदच घेतली गेलेली नव्हती. मी जेव्हा या बोलीचा अभ्यास सुरू केला तेव्हा सर जॉर्ज गियर्सन यांच्या सर्वेपासून या बोलीची नोंद घेण्यात आलेली आहे का याचा शोध घेतला. तर या बोलीची नोंद सर जॉर्ज गियर्सनच्या सर्वेमध्ये नाही आहे. दुसरी गोष्ट, या बोलीमध्ये पुढच्या काळात देखील काही लेखक जन्माला आलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ज्येष्ठ कादंबरीकार रणजित देसाई हे देखील त्याच प्रदेशातले आहेत. त्यांनी ऐतिहासिक कादंबरींबरोबर बारी, माझा गाव सारख्या महत्त्वाच्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तर या कादंबऱ्यांमध्ये देखील ज्या काही बोली भाषांचा नमुने येतात ते चनगडी बोलीचे नाही आहेत. म्हणजे ही बोली वापरण्याच्या बाबतीत त्या प्रदेशातील लेखकांनी हात आखडता घेतलेला आहे. जी काही बोली या लेखकाने आपल्या कथा कादंबरीसाठी वापरली ती कृत्रिमपणे तयार केलेली बोली. म्हणजे ज्या पद्धतीनं एका विशिष्ट काळातल्या नाटकांमध्ये नोकर चाकर बोलण्यासाठी जी भाषा कृत्रिमपणे निर्माण केली गेली, की जिला आपण म्हणजे तशा पद्धतीनं बोललं की हा खेडूत किंवा हा नोकर चाकर आहे अशा पद्धतीचा एक समज निर्माण व्हावा नाटकामध्ये, आणि अशी कृत्रिम भाषाच प्रत्यक्ष या कादंबरीकारांनी देखील वापरलेली आहे. पण ब्रिटिशांनीच आपल्या एका अभ्यासामध्ये म्हणजे साधारणपणे बॉम्बे स्टेटमधले जे काही गॅजेटियर लिहिले गेलेले आहेत त्या काळात, त्यातल्या धारवाड गॅजेटियरमध्ये मात्र या बोलीची नोंद
केलेली आहे. आणि ती नोंद घेत असताना त्यांनी स्पष्टपणे असं लिहिलं आहे त्या अभ्यासकांनी, ज्यांनी नोंद घेतली त्यांनी, की या प्रदेशामध्ये जी काय भाषा बोलली जाते ती ब्राह्मणांच्या मराठीपेक्षा वेगळी आहे. म्हणजे ब्राह्मणांची मराठी म्हणजे प्रमाण मराठी असं त्यांना म्हणायचं असावं. आणि त्या मराठीपेक्षाही वेगळे आहे आणि त्यातले काही नमुने उच्चारादाखल उदाहरणादाखल त्यांनी दिलेले आहेत. आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे एक पॅरेग्राफ असेल या गोष्टीबद्दल त्यांनी लिहिलेला, पण तो या बोलीची नोंद घेणारा म्हणून खूप महत्त्वाचा आहे. 200 वर्षापूर्वीचा एक पुरावा म्हणून आपण त्या गोष्टीकडे पाहू शकतो, की त्याने काही जाणे येणे खाणे पिणे या बाबतीतले काही शब्द बोलीत कसे बोलले जातात हे नोंद करून ठेवलेलं आहे. आणि या बोलीमध्ये मुख्य अशी 2 रूपं आहेत. एक आहे कन्नड भाषेच्या प्रभावात निर्माण झालेलं बोलीचं रूप आणि दुसरं आहे कोकणी भाषेच्या प्रभावात निर्माण झालेलं बोलीचं रूप. या दोन्ही रूपांची उच्चार प्रक्रिया जी काय आज जी आपल्याला तिथं ऐकायला मिळते, ती उच्चार प्रक्रिया तिथं त्या अभ्यासकाने 200 वर्षापूर्वी देखील नोंदवलेली आपल्याला दिसते. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एका विशिष्ट प्रदेशात, छोट्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलीची देखील नोंद काही अभ्यासक करतात, काही करत नाहीत. अशा पद्धतीनं आता हे ब्रिटिश अभ्यासक असून देखील अशा पद्धतीनं थोडीशी नोंद घेतात. पण आपल्याकडे मात्र अनेक बोलीच्या बाबतीतली एक अनास्था आपल्याला दिसते. लक्षात घ्या की कोणतीही बोली कोणत्याही प्रदेशातील लोकांच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचं साधन असते. म्हणजे ती भाषा, ती बोली बोलणारे लोक कशा पद्धतीने जगतात, त्यांचं जीवन काय आहे, त्यांची संस्कृती काय आहे, त्यांचा इतिहास काय आहे, त्यांच्या परंपरा रूढी काय आहेत, याचा जर आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर त्यांची बोली हे महत्त्वाचं साधन आहे. ही गोष्ट आपण वारंवार विसरतो. त्यामुळे आपल्याला समाजाच्या अभ्यासासाठी, माणसाच्या अभ्यासासाठी, मानवी संस्कृतीच्या अभ्यासासाठी बोलीचं महत्त्व अद्याप कळलेलं नाही आहे. खरं तर मी माझ्या बोलीचा जेव्हा नीटपणे अभ्यास केला तेव्हा ही बोली कोणत्या परिप्रेक्ष्यात त्या प्रदेशात निर्माण झालेली आहे इतकंच नाही, तर ऐतिहासिकदृष्ट्या त्या प्रदेशावरती वेळोवेळी ज्या राजवटी स्थापन झाल्या त्या राजवटींचा देखील प्रभाव त्या बोलीवरती किती खोलवर आहे याचा एक वस्तुपाठ माझ्या समोर आला. म्हणजे लक्षात घ्या की एखाद्या बोलीच्या अभ्यासामध्ये त्या प्रदेशात कधी काळी राजवटी स्थापन झालेल्या होत्या किंवा ज्या राजवटी सत्ता उपभोगत होत्या त्या राजवटींचा देखील इतिहास आपल्याला बघायला मिळतो. आता उदाहरणार्थ चनगडी बोलीचा जर उल्लेख केला तर चनगड प्रदेशाच्या जवळ असणारा गोवा की जिथं पोर्तुगीजांची सत्ता होती किंवा आजूबाजूला मोगलांची सत्ता होती, कदम सारखे गोव्यातले सत्ताधारी या प्रदेशावरती सत्ता स्थापन करून सत्ता उपभोगून गेलेले होते, किंवा ज्यांची भाषा पर्शियन आहे, अरबी आहे, असे मुसलमानी राजवटीतले राज्यकर्ते देखील या प्रदेशावरती राज्य करून गेले. त्याचबरोबर जैन धर्मीय भामणी राजवटीचे संदर्भ त्या बोलीभाषेमध्ये सापडले. म्हणजे आता उदाहरणार्थ अगदी अलीकडचा संदर्भ द्यायचा झाला तर त्या प्रदेशात आज जी काही पिकं घेतली जातात त्या पिकांमध्ये काजू, भात, नाचणी, रताळी, बटाटे, मिरच्या ही महत्त्वाची पिकं आहेत. आणि यातली बहुतांश पिके सगळी पोर्तुगीजांनी आणलेली आहेत. म्हणजे या भारतामध्ये आंब्याच्या आणि भाताच्या अनेक जाती कोणी आणल्या असतील तर पोर्तुगीजांनी आणल्या. त्याचबरोबर फणस नाही, फणस पण असेल कदाचित, मला आता लक्षात येत नाही आहे, पण काजू, त्याचबरोबर रताळी आणि मिरची, हिरवी मिरची आणि बटाटे ही मुख्य पिकं आज माझ्या भागामध्ये जी घेतली जातात ती पोर्तुगीजांनी आणलेली आहेत. मग ही फक्त पिकं नाही आणलेली, तर ह्या पिकांबरोबर एक समृद्ध भाषिक व्यवहार त्या पिकांशी संबंधित आलेला आहे आणि तो आज माझ्या भाषेमध्ये आहे. आणि हा अभ्यास करत असताना आपल्याला मग आपोआपच ही पिकं का आणली गेली, कधी आणली गेली, कोणत्या पद्धतीने आणली गेली, पोर्तुगीजांची सत्ता आपल्या प्रदेशावरती नव्हती पण आपल्या शेजारचे पोर्तुगीज इकडे का येत होते, तर सरळ सरळ ते धर्मप्रसारासाठी येत होते. धर्मप्रसार हे त्यांच्या कामातलं एक महत्त्वाचं काम होतं आणि ते करण्यासाठी ते या प्रदेशात करत होते. त्याचे पुरावे आजही आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी स्थापन केलेले चर्च, लोकांनी केलेले धर्मांतर, गावाच्या गावं धर्मांतरित होऊन ख्रिश्चन झालेली आहेत,
हे सगळं जर पाहिलं तर मग आपल्या लक्षात येतं की त्यांच्या प्रभावातून किती भाषा आलेल्या आहे. दुसरी गोष्ट, आजूबाजूला असलेली बंदरं, म्हणजे 70-60 किलोमीटरवरती असणारी बंदरं, की ज्या बंदरातून त्या काळातला अ, परकीय प्रवास किंवा परकीय व्यापार होत होता, की ज्यातून हे परकीय परदेशातले लोक सतत व्यवहार करत असणार. त्यांच्या बोलीभाषेतून, त्यांच्या व्यवहारातून किती प्रकारचे इंग्रजी शब्द, पोर्तुगीज शब्द माझ्या भाषेत शिरलेले आहेत. याचा जर अभ्यास केला तर आपल्याला ह्या राजवटींचा, आधीच्या लोकांच्या सत्तांचा, म्हणजेच इतिहासाचा कसा संबंध येतो याचा एक वस्तुपाठ मिळतो. म्हणजे कोणत्याही भाषेच्या आणि बोलीच्या अभ्यासांमधून केवळ त्या प्रदेशातील लोकांचाच अभ्यास नाही, तर त्या प्रदेशातल्या इतिहास आणि भूगोलाचा देखील अभ्यास व्यवस्थितपणे आपल्याला करता येतो. आणि मग अशा पद्धतीच्या अभ्यासाची परंपराच आपल्याकडे दिसत नाही. म्हणजे आपण इतक्या समृद्ध प्रदेशामध्ये, इतक्या समृद्ध देशामध्ये राहत असून देखील, आपल्या आजूबाजूला इतक्या प्रकारच्या भाषा बोली बोलल्या जात असून देखील आपण अशा पद्धतीनं भाषा बोलींचा अभ्यास करत नाही. म्हणजे आपल्या देशातली काही राज्य आज असे आहेत की ज्यांना 7-8 राज्यांच्या सीमा आहेत, इवन काही देशांच्या सीमा आहेत, वेगवेगळ्या भाषा बोलींच्या सीमा आहेत. आणि अशा प्रदेशांमधलं जे काय समृद्ध असं सांस्कृतिक जीवन आहे ते अभ्यासण्यासाठी ह्या भाषा बोली खूप महत्त्वाच्या आहेत. याचं भान आपण सतत विसरत राहतो. आणि म्हणून आपल्याकडे या पद्धतीचा अभ्यास, संस्कृतीचा अभ्यास, भाषा बोलींचा अभ्यास करण्याच्या बाबतीतली मोठी जी अनास्था दिसते ती खरं तर दूर झटकण्यासाठी, दूर घालवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं एक भान अभ्यासकांना दिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचा एक विचार समोर येत असताना देखील एक गोष्ट राज्यकर्त्यांकडून सतत होते की भाषा बोलीबाबत जे काही सरकारी पातळीवरती जागरण व्हायला हवं किंवा जी काय भान लोकांना द्यायला हवं ते मात्र होत नाही आहे. म्हणजे एकीकडं आपण जर आपल्या देशाचा इतिहास बघितला तर साधारण आपण फार लांब जायला नको, अगदी 400-500 वर्ष मागे जर गेलो तरी, किंवा दिल्लीतल्या निजाम यांच्या राजवटीपासून, मुसलमानी राजवटीपासून जर आपण या गोष्टीचा आढावा घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की दिल्लीतले मोगल हे देखील भारतीय भाषांच्या बाबतीत कधीच आग्रही नव्हते. म्हणजे त्यांनी येताना आपली भाषा आणलेली असली तरी त्यांनी भारतीय भाषांचा तिरस्कार केलेला नाही आहे. उलट अनेक बादशाह संस्कृत भाषा जाणीवपूर्वक शिकण्याच्या प्रवृत्तीचे होते आणि तशा पद्धतीने त्यांनी शिकलेले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणचे राजेरजवाडे, अगदी आपण आपल्या शहाजीराजांचं उदाहरण घेतलं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, की ज्यांची सत्ता कर्नाटकामध्ये बेंगलोरला होती. म्हणजे अभ्यासक असं सांगतात, तत्कालीन अभ्यासक, म्हणजे राधा माधव विलास चंपू सारखं काव्य लिहिणारे तत्कालीन कवी असं लिहून ठेवतात की या बेंगलोरमध्ये शहाजी महाराजांची सत्ता 25हून अधिक वर्ष होती आणि ह्या सत्तेमध्ये तिथल्या भाषिक वातावरणाचे देखील अनेक पुरावे त्या काव्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे या काव्यामध्ये एक नोंद अशी आहे की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत च्या भारतातल्या विविध प्रदेशातील विविध भाषांमधले 36 विद्वान शहाजीराजांच्या दरबारामध्ये होते. दुसरी गोष्ट अशी की स्वतः शहाजीराजांना 12पेक्षा जास्त भाषा उत्तम प्रकारे बोलता येत होत्या. आता इतकी भाषिक समृद्धता एकाच व्यक्तीकडे, एकाच राज्याच्या राजवटीमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे त्यातून असं सांगितलं जातं की शहाजीराजांच्या दरबारामध्ये येणारा कोणताही भाषिक आपल्यावरचा अन्याय, आपली अडचण सांगू शकत होता. त्याला भाषेची अडचण येत नव्हती. इतकं भाषिक वातावरण मुक्त होतं. हीच गोष्ट शहाजीराजांचे चिरंजीव व्यंकोजीराजे तंजावरला गेले. तंजावरला मराठ्यांची सत्ता स्थापन झाली. जवळपास 10 ते 11 राजे तिथं राज्य करून गेले आणि 1850-55ला जवळपास ते राज्य खालसा झालं. तत्पूर्वी त्या राज्याचा जर इतिहास आपण पाहिला तर त्या राज्यात अनेक राजे, मराठी राजे असे होऊन गेले की ज्यांनी एकापेक्षा अनेक भाषा वापरलेल्या आहेत. इवन शहाराजासारखा राजा की ज्याने 21 नाटकं लिहिलेली आहेत. त्यातली 2 नाटकं मी मुद्दाम तुम्हाला सांगेल. एका नाटकाचं शीर्षक आहे गंगा कावेरी संगम, की
आज आपण प्रांताच्या बाबतीत किंवा सीमांच्या बाबतीत भांडत बसतो, की त्या काळात तो राजा सांगत होता की उत्तर भारतातले दक्षिण भारतातले असे हे राजे लोक ते भिन्न नाहीत, आपण एकच देशाची लेकरं आहोत. आणि म्हणून त्याने असं प्रतीक कल्पना रचलेली आहे की गंगा आणि कावेरी म्हणजे उत्तर भारताचा आणि दक्षिण भारताचा संगम या संस्कृतीमध्ये झालेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं दुसरं एक नाटक आहे पंचभाषा विलास, म्हणजे सरळ सरळ भाषेचं नाव त्या नाटकाला आहे. या नाटकात जो काही श्रीकृष्ण आहे तो कृष्ण म्हणजे संस्कृत भाषा असं दाखवलेलं आहे. आणि त्याच्या सभोवती फेर धरून नाचणाऱ्या ज्या राधा आहेत त्या वेगळ्या भाषा आहेत. म्हणजे कल्पना बघा कशी आहे की संस्कृत भाषेचं प्रतिनिधित्व करणारा कृष्ण मध्ये आहे आणि त्याच्या सभोवती अनेक राधा ज्या नृत्य करत आहेत त्या राधा आहेत मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ या भाषा आहेत. आणि ह्या कृष्णाशी बोलत आहेत. बघा किती भन्नाट कल्पना आहे की बाबा एक एक भाषा संस्कृत भाषेबरोबर गप्पा मारते. यातून आता ह्या नाटकाची चर्चा आपण करणार नाही, पण यातून एक गोष्ट समोर येते की भाषेबाबतचं अतिशय उदार असं चित्र, मुक्त असा व्यवहार, एकमेकांच्या संदर्भातला भगिनी भाव जो काही दिसतो तो खूप महत्त्वाचा असा आहे आणि तो या देशामध्ये आपल्याला सतत दिसतो. म्हणजे टिपू सुलतानच्या राजवटीचं जर उदाहरण घेतलं तर टिपू सुलतान, तुम्हाला माहिती आहे की मी मगाशी सांगितलं की शहाजी महाराजांनी बेंगलोरमध्ये जवळपास 25 वर्ष राज्य केलं. त्यांचा स्वतःचा राजदरबार तिथं भरत होता. त्या काळात बेंगलोरच्या परिसरामध्ये शहाजी राजांनी 57 मंदिरं, हिंदूंची मंदिरं बांधलेली आहेत. मग पुढे जेव्हा त्या राजवटीवरती टिपूंचं राज्य आलं, टिपू सुलतानचं राज्य आलं, मुसलमान राजाचं राज्य आलं, तेव्हा टिपू सुलतानाने ह्या मंदिरांचं करायचं काय. आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण सर्व कसे एकमेकांना सांभाळून घेत जगत होतो याचं एक उदाहरण आहे ते की टिपू सुलताननी शहाजीराजांनी स्थापन केलेल्या मंदिरांमध्ये त्या काळात महाराष्ट्रातून पुजारी नेले होते, ब्राह्मण पुजारी नेलेले होते. या सगळ्या मंदिरांचे पुजारी ब्राह्मण पुजारी होते, ते महाराष्ट्रातून गेलेले होते, ज्यांची मातृभाषा मराठी होती. या लोकांची सोय व्हावी म्हणून या मंदिरांना सणदा ज्या टिपू सुलताननी दिल्या या ब्राह्मण मंडळींना, पुजाऱ्यांना, त्या मुद्दाम मराठीत दिल्या की ह्या लोकांची भाषा मराठी आहे, त्यांना मराठी भाषेतच आपण ती सणद दिली पाहिजेत. अशा प्रकारचा एक व्यापक दृष्टिकोन टिपू सुलतानकडे असलेला दिसतो. मग ही काही दृष्टी होती भाषेबाबतची, जी काही आपल्या इतिहासात अनेक राजरजवाड्यांच्या कामामध्ये दिसते. ही दृष्टी मात्र भाषावर प्रांत रचनेनंतर कुठेतरी लयाला गेलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा नेहरूंनी ह्या गोष्टींचं सुतवाच केलं की आपल्याला स्वातंत्र्यानंतर जी काही प्रांत रचना करावी लागणार आहे ती भाषावरच करावी लागणार आहे. आणि त्यात ते असं सांगायचे की प्रत्येक राज्याची स्वतंत्र भाषा आहे, या भाषेला आपण एक काय करणार आहोत, पुढं आणणार आहोत, स्वतंत्र असा दर्जा देणार आहोत. आणि तशा पद्धतीनं मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं महाराष्ट्र, कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांचं कर्नाटक, गुजराती भाषा बोलणाऱ्या लोकांचं गुजराती, अशी राज्य निर्माण झाली. आणि या राज्यांमधून खरं तर पुढे भांडणं निर्माण झाली. आज ही तुम्ही कर्नाटक महाराष्ट्रामध्ये जो सीमा प्रश्न बघता तो भाषिक प्रश्न म्हणून तेच कशाला की काही वर्षांपूर्वी तेलंगण हा स्वतंत्र राज्य निर्माण झालं भाषेच्या आधारावरती. तर ही भांडणं जी भाषेवरती झाली त्यात हजारो लोकांचे जीव गेलेले आहेत, हजारो लोक एकमेकांच्याकडे संशयानं बघतायत. आजही जर तुम्ही बेळगाव परिसरामध्ये गेला तर बेळगावातले लोक अक्षरशः कन्नड भाषेच्या वरवंट्याखाली भरडताना दिसत आहेत. म्हणजे आहेत मराठी लोक, मूळचे महाराष्ट्रीयन आहेत, त्यांची मातृभाषा मराठी आहे, पण ते भाषिक प्रांतरचनेमध्ये किंवा सीमा प्रश्नाच्या वादात कर्नाटकमध्ये अडकून पडलेले आहेत. आणि कर्नाटक सरकार त्यांच्यासाठी खुला विचार न करता किंवा मुक्त असं धोरण न ठेवता जबरदस्तीनं त्यांना कन्नड सक्तीचं करतं किंवा त्यांचं रेशन कार्ड 7/12चा उतारा कन्नडमध्ये देतं आणि अशा पद्धतीने एक भाषिक जुलूम करतं. तेच कशाला गोवा राज्यामध्ये जे सबंध राज्य मराठी, आज तुम्हाला माहिती आहे की गोवा
राज्यामध्ये आजही कन्नड वर्तमानपत्र एकही नीट चालत नाही, की जिथं 7 वर्तमानपत्र मराठी आहेत, जी मोठ्या प्रमाणात वाचली जातात आणि आजही मराठी साहित्य मोठ्या प्रमाणात गोव्यात लिहिलं जातं. अशा राज्यामध्ये देखील तिथं नोकर भरती होते तेव्हा तिथलं सरकार कोकणी भाषा त्या उमेदवाराला येणं कंपल्सरी मानतं आणि किमान तुमचा निवास तुम्ही 10 ते 15 वर्ष गोव्याचे रहिवासी असणं बंधनकारक ठेवतं. आता अशा पद्धतीनं ही सरकारं जी वागू लागली आहेत भाषेच्या बाबतीत, ही कधी काळची आपली एक मुक्त भाषिक दृष्टी जी होती, की एकमेकांच्या भाषांबद्दलचा आदर किंवा भगिनीभाव होता, ही संपवणारी गोष्ट आहे. आणि ही खरं तर फक्त भाषेच्या बाबतीतची नाही, तर माणसाकडे बघण्याची दृष्टी कलुषित करणारी गोष्ट आहे. आणि यातून माणसांमाणसांमध्ये सीमा भागांमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये खरं तर नवे वाद निर्माण करणारी गोष्ट आहे, एकमेकांच्याकडे संशयाने बघणारी गोष्ट आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण अतिशय व्यापक, अतिशय स्वच्छ असा दृष्टिकोन भाषेच्या बाबतीत समोर ठेवला पाहिजे. खरं तर ह्या देशातल्या सगळ्या भाषा ह्या आपल्या भाषा आहेत. ह्या देशातल्या सगळ्या बोली ह्या आपल्या बोली आहेत. अगदी सांगतो तुम्हाला की काही बोलींच्या बाबतीत इतकी भरड निर्माण झालेली आहे. आता उदाहरण सांगतो की ब्रिटिशांनी जेव्हा जंगल कायदा आणला तेव्हा जंगलातल्या लोकांची खूप मोठी गोची निर्माण झाली. आता उदाहरणार्थ मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र म्हणजे सातपुडा पर्वतरांगाच्या प्रदेशात जे काही आदिवासी राहत होते, त्या आदिवासींच्या बोलीभाषांच्या बाबतीतला अभ्यास अजून समोर यायचा आहे. तो जर आला तर आपल्या असं लक्षात येईल की या बोलीभाषांचं प्रचंड प्रमाणात दमन झालेलं दिसेल. आता उदाहरण सांगतो की एक बोली आहे की जी बोली सातपुडा पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात बोलणारा समाज, आदिवासी समाज तिथं होता. त्या बोलीचं नाव आहे पावरा बोली. ही मराठीची बोली म्हणून आजही आपण वापरतो. म्हणजे आजही मला वाटतं गणेश देवी सरांच्या प्रकल्पामध्ये या बोलीचा उल्लेख किंवा त्या बोलीची नोंद आहे. पण या बोलीचं झालं असं की ही बोली बोलणारे आदिवासी लोक मोठ्या भूप्रदेशात पसरले होते आणि पुढे भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्र वेगळा, गुजरात वेगळा आणि मध्य प्रदेश वेगळा झाला आणि त्या जंगलाच्या 3 भागात वाटण्यात झाल्या. काही पावरा बोली बोलणारे लोक गुजरातमध्ये गेले, काही महाराष्ट्रात आले, काही मध्य प्रदेशमध्ये गेले. आता जेव्हा हे एक बोली बोलणारे लोक 3 राज्यांमध्ये विभागले गेले तेव्हा त्यांच्यावरती शिक्षणाची आणि व्यवहाराची नवी भाषा त्यांच्या माथ्यावरती मांडण्यात आली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी त्यांना वापरणं कंपल्सरी झालं, मध्य प्रदेशमध्ये हिंदी आणि गुजरातमध्ये गुजराती. त्यामुळे पावरा बोली बोलणाऱ्या लोकांच्या पुढच्या पिढीत भाषिकदृष्ट्या खूपच मोठे प्रश्न निर्माण झालेले दिसतात आणि त्यातून पुढच्या पिढीत पावरा बोलीची एक नवी रूपं त्या प्रदेशात जन्माला आलेली दिसतात. तर अशा पद्धतीने भाषिक अत्याचार, भाषिक जुलूम वेगवेगळ्या धोरणातून सरकार जी करते त्याचा देखील अभ्यास भाषा बोलीच्या बाबतीत केलं पाहिजेत. आणि एकूणच भाषा आणि बोलीबाबतचं जे काही वर्तमान आहे हे वर्तमान आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजेत. आणि जर हे घेतलं आणि तर लक्षात येतं आपल्या की कोणती भाषा, कोणती बोली ही समान असते, सारखी असते, ती श्रेष्ठ कनिष्ठ नसते. किंवा एका विशिष्ट आदिवासी प्रदेशाची भाषा म्हणजे कनिष्ठ, एका विशिष्ट प्रदेशातल्या छोट्या समूहाची भाषा म्हणजे कनिष्ठ आणि मग मोठ्या प्रदेशात बोलली जाणारी भाषा म्हणजे श्रेष्ठ, अशा प्रकारचे गैरसमज. किंवा इंग्रजी भाषा ही महत्त्वाची भाषा म्हणजे ती सर्वश्रेष्ठ, अशा प्रकारचे सगळे गैरसमज आपल्या मनातले निघून जातील आणि नवं वास्तव समोर येईल. खरं तर आज महानगरांमध्ये नवं भाषिक वास्तव समोर आलेलं आहे. असं म्हटलं जातं की दिल्लीसारख्या महानगरांमध्ये आज 1,500 ते 2,000 भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात. आता ही धक्कादायक अशी गोष्ट आपल्या कानावरती वाटते, पण हे वास्तव आहे. नव्या महानगरांमध्ये निर्माण झालेलं भाषिक वास्तव आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजेत आणि या भाषिक वास्तवाचा नव्यानं अभ्यास करून आपल्याला भाषा आणि बोलीबाबतचं एक भान समाजाला देता आलं पाहिजे. आणि ते जर देता आलं तर एक गोष्ट लक्षात येईल की आपलं जे काही बहुसांस्कृतिक वातावरण आहे, बहुभाषिक वातावरण आहे, हे अधिक आरोग्यदायी आणि अधिक आनंददायी सगळ्यांना जगण्यासाठी
असं आनंददायी असं होईल असं मला वाटतं. धन्यवाद. मला इथं हे व्याख्यान देण्याची संधी सिंधुजन अकादमीनं दिली, त्यासाठी मी सर्व सदस्यांचे त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि माझं हे मनोगत थांबवतो. धन्यवाद.